हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर अरूज हेल्दी लाईफस्टाईल चॅनल. थंडगार पावसाच्या सरी चालू झाल्या की काहीतरी झणझणीत गरमागरम खायची इच्छा होते ना. मग आजच घरी बनवा ही झणझणीत कोल्हापुरी मटकीची मिसळ. चला तर मग रेसिपी बघूया झटपट. मी इथे घेतलाय एक मोठा कुकर. कुकरमध्ये आपण सर्वप्रथम ॲड करणार आहोत 1 चमचा तेल. आणि आपण मटकीचे जे मोड आहेत त्या मोडांना शिजवून घेणार आहोत आणि लागणारा कट किंवा मिसळची जी तर्री असते ती तयार करून घेणार आहोत. तेलामध्ये 1 चमचा जिरं, त्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण ॲड करायचं आहे. कढीपत्ता चांगला तडतडला की मग त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं हिंगपूड. सोबतच बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा. याला आपण तेलावर चांगलं तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचंय. कांदा चांगला लवकर वाफवायचा असेल तर त्यासाठी आपण कुकरवर 2 मिनिटं लीड ठेवून त्याला झाकून घ्यायचंय. तुम्ही बघू शकताय कांदा आता साधारण तांबूस रंगावर परतून झालाय. आता आपण ॲड करूया ह्याच्यावर बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा टमाटा. याला पण आपण चांगलं परतून घेऊया. 2 मिनिटं वाफवून घेऊया. वाफवल्यानंतर आपण यामध्ये ॲड करूया पाव चमचा हळद आणि 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. याच्याऐवजी तुम्ही घरात जो कांदा लसूण मसाला असेल तो ॲड करू शकताय. आणि गरजेनुसार मीठ. आता या सगळ्या मिश्रणाला चांगलं एकजीव करून घ्यायचंय आणि याला थोडंसं शिजू द्यायचंय. त्यासाठी लीड ठेवून पुन्हा 2 मिनिटं याला वाफवून घेऊया. चला 2 मिनिटं झालेली आहेत. कांदा टमाट्याला चांगलं तेल सुटलंय. आता आपण मस्तपैकी मोड काढलेली जी मटकी आहे ती यामध्ये ॲड करूया आणि याला शिजवून घेऊया. मटकी कांदा टमाट्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे आणि परतून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं गरजेप्रमाणे कोमट पाणी ॲड करायचंय. शक्यतो कोमट पाणीच ॲड करा जेणेकरून आपल्या मिसळची चव बदलणार नाही. आता गरजेप्रमाणे पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि फार फार तर 1 ते 2 शिटीमध्ये आपली मटकी शिजवून घ्यायची आहे. जोपर्यंत मटकी शिजतीये तोपर्यंत आपण कोल्हापुरी मिसळचा वाटण किंवा मसाला कसा बनवतात ते बघूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक बारीक आकाराचा कांदा, चिरून घेतलेलं सुकं खोबरं, धणे, जिरे, त्याचबरोबर आलं, लसूण, खडे मसाले आणि पांढरे तीळ. खड्या मसाल्यामध्ये मी मसाल्यातली वेलची, हिरवी वेलची, दालचीन, लवंग आणि मिरी या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता या गोष्टी सर्वप्रथम आपण गरजेनुसार अगदी कमीत कमी तेलात परतून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम आपण खडे मसाले ॲड करायचेत आणि त्यानंतर मग जिरे, धने, पांढरे तीळ आणि सुकं खोबरं ॲड करून घ्यायचंय. आता याला चांगलं तेलावर खरपूस परतून घ्यायचंय. आहाहा! काय छान सुगंध सुटलाय या मसाल्यांचा. आता मसाले परतून होत आले, की मग कांदा, आलं, लसूण हे सुद्धा ॲड करायचंय आणि त्यांना सुद्धा एक 5-6 मिनिटं आपण तेलावर चांगलं परतून घ्यायचंय. मसाले चांगले मऊसूत परतून झाले, की मग आता आपण त्याला गार करून घेऊया. त्यासाठी मी मसाल्यांना कढईतून एका स्टीलच्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते. आता हे मसाले थोडेफार गार झाले, की मग आपण यांना मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय. आणि मग मिसळच्या तर्रीचं वाटण तयार होईल. आता जोपर्यंत आपलं वाटण इथे बारीक होतंय, तोपर्यंत मी पुन्हा एकदा कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी साधारण 1 चमचा तेल घेतलंय. या तेलामध्ये मी पुन्हा 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल बेडगी मिरची पावडर ॲड केली आहे. मसाला वाटून झालेला आहे. आता यामध्ये आपण ॲड करूया आणि मसाला आपल्या कांदा लसूण मसाल्यासोबत आणि लाल तिखटसोबत चांगला परतून घेऊया. मसाला तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे आणि वाफवून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याला चांगलं तेल सुटत नाहीये. आता जोपर्यंत मसाल्याला तेल सुटतंय, तोपर्यंत आपण आपल्या मिसळला सेट करायची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाट्यासोबतच आपण जी मटकी मगाशी उकडून घेतलेली आहे ना, ती आता मटकी आपण ह्या रस्स्यामधून किंवा तर्रीमधून सेपरेट करायची आहे. जेणेकरून आपल्याला तर्री मसाला घालून छान उकळता येईल.
आता मटकी सेपरेट करून घेतलेली आहे आपण. तुम्ही बघू शकताय मटकी अगदी चांगली शिजलेली आहे. मी फक्त 2 विसलवर मटकीला शिजवलेलं आहे. आणि तोवर आपला मसाला सुद्धा इथे चांगला परतून झालेला आहे. त्याला चांगलं तेल सुटलंय. आता आपल्या तर्रीमध्ये आपण कोल्हापुरी मिसळचं वाटण ॲड करून घेऊया. आता कुकर पुन्हा एकदा गॅसवर ठेवायचा आहे. त्याला चांगलं गरम करायचं आहे आणि थोडा-थोडा करून मसाला आपण यामध्ये ॲड करायचा आहे. मसाला ॲड करून झाल्यानंतर गरजेनुसार कोमट पाणी ॲड करायचं आहे. ह्या स्टेजला थंड पाणी ॲड न करता आपण मिसळमध्ये कोमट पाणीच ॲड करायचंय, जेणेकरून मिसळची टेस्ट अल्टर होणार नाही किंवा बदलणार नाही. आता याला चांगलं उकळू द्यायचंय आणि यामध्ये ॲड करायचंय गरजेनुसार मीठ. तुम्ही बघू शकताय अगदी हॉटेलसारखी आणि छान अशी तर्री तयार झालेली आहे मिसळची. घरच्या घरी पण अशी मिसळ बनवता येते. मग बाहेर जाण्यापेक्षा घरच्या घरीच रविवारी असं छान बेत करा ना, जेणेकरून तुम्ही बाहेर हॉटेलसारख्या मिळणाऱ्या मिसळची चव घरीच घेऊ शकताय आणि पुरेपूर खाऊ शकताय. अगदी हायजेनिक वातावरणात. चला आता मिसळला सेट करून घेऊया. एक मोठा बाउल घेतलाय बरं का. त्यामध्ये उकडलेला बटाटा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यावर मोड आलेली मटकी जिला आपण उकडून घेतलंय ती ॲड करायची आहे. गरजेनुसार तुम्ही फरसाणा ॲड करा आणि त्यावर मग आपल्या मिसळची तर्री छान-छान उकळलेली अशी कोल्हापुरी मिसळची तर्री ॲड करायची आहे. त्यावर साहजिकच आपण ॲड करणार आहोत कांदा आणि थोडीशी कोथिंबीर, जेणेकरून याची टेस्ट अजून थोडी एन्हान्स होईल. आणि मग घरातली मंडळी मिसळसाठी बाहेर जाण्याचा हट्ट धरणार नाहीत. तुम्ही ही मिसळ पाव किंवा चपाती सोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. चला तर मग तुम्ही पण घरी बनवून पहा आणि घरच्या घरी सात्विक खा आणि स्वस्थ रहा.